मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे आणि आपण पाहतो या ठिकाणी काही मतदार आलेले आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. तुमचं नाव काय? माझं नाव सुधीर क्षीरसागर. तुम्ही मतदानाला आलेले आहात, मात्र या मतदान सुरू असताना नेमकं काय समस्या आहे आणि नेमकं काय तुम्हाला समस्या म्हणजे आम्हाला फक्त मुंबई महानगरपालिकेची स्लिप आली, जी मी इथे दाखवतोय, आणि बाकी दुसऱ्या राजकीय पक्षांच्या स्लिप येतात त्या एकही आली नाही. मी राहतो इकडे रानडे रोडला, दादरला. तर त्याच्यामध्ये त्यांनी मला आम्ही सकाळी इथे आलो, सकाळी त्यांनी सांगितलं तुमचं नाव इथे नाहीये, तुम्ही इकडे कोविड सेंटरला जा म्हणून. आम्ही कोविड सेंटरला तिकडे गेलो, तिकडे सांगतात इथे नाही, तुम्ही तुमचं नाव बालमोहनला आहे. परत बालमोहनला आलो, आम्ही नंबर लावला तिकडे 26 नंबरला, ते सांगतात तुमचं वोटिंग इकडे नाहीये म्हणून. काय चाललंय आम्हाला काय कळत नाही. आज जवळजवळ 30 वर्षापेक्षा जास्त आम्ही इथेच मतदान ते करतोय. यावेळीच काय प्रॉब्लेम झाला काही माहिती नाही. विधानसभेच्या निवडणुकीला तुम्हाला मतदानाची संधी मिळाली? इकडेच केलं आम्ही. बरोबर आहे. हो. मात्र आता नेमकं तुम्हाला वॉर्डच बदललाय का तुमचा? कारण तुम्हाला उमेदवार कोण येतं? तुमचा वॉर्ड क्रमांक किती येतो? वॉर्ड क्रमांक 192 सांगितलंय ना त्यांनी, 192. आणि त्याच्यामध्ये आमचा मतदार किल्लेदार जो आहे त्यांना मतदान करायचं, पण ते नाहीये तिकडे, त्यांचं नावच नाही. विशाखा राऊतांचं नाव आहे. पण तुम्ही वास्तव्यास 192 वॉर्ड मध्ये असताना प्रभाग जर तुम्हाला 191 आलाय, मग आता जर तुम्ही कुठे कुठे गेलात, कुठे कुठे चौकशी केली, तुम्हाला कुठे कुठे पाठवलं आणि काय तुम्हाला अडथळे निर्माण झाले? नाही, सांगितलं ना, इकडे आम्ही आलो सकाळी इथे आल्यावर त्यांनी सांगितलं की इथे तुमचं नाव नाही, तिकडे जावं म्हणून. जिकडे तो पार्किंग स्लॉट आहे तिकडे, कोहिनूरला. तर आम्ही तिकडे सांगतात इथे नाहीये, तुम्ही बालमोहनला जा. म्हटलं बालमोहनला जाऊन आलो, नाही म्हणतात तिकडेच आहे म्हणून. तर आम्ही नंबर लावला तिकडे, नंबर लावला तर किती नंबर लावला? आता 26 नंबरला आम्ही उभे होतो, आणि त्यांनी सांगितलं तुमचं इथे नाहीये, तुम्ही बाहेर जाऊन चौकशी करा. बाहेर जाऊन चौकशी केली तर ते म्हणतात इकडे तुमचं नावच नाही. ते कुठे त्यांनाही माहिती नाही. हे जे कॉम्प्युटर घेऊन बसले आहेत बाहेर, त्यांनाही माहिती नाही की कुठे काय. निवडणूक आयोगाचा साधारण घोळ झालाय का? निश्चितच. आता एवढी वर्ष आम्ही जमाना झाला इकडे वोटिंग करतोय, आणि आमच्यासारख्या लोकांना, जुन्या लोकांना जर असा अनुभव येत असेल तर नवीन लोकांचं किंवा जे आरोप होत आहेत निवडणूक आयोगावर, ते आणखी किती गहिरे असतील ह्याच्यावरनं स्पष्ट होते. नक्कीच सर. तर आपण पाहतो या ठिकाणी एकीकडे अनेकदा आरोप केले जातात, ते म्हणजे मतदानाच्या दिवशी मतदानाचा टक्का कमी झाला, नागरिकांनी मतदान केलं नाही, नागरिकांमध्ये उत्साह तसा पाहायला मिळाला नाही. मात्र आता जी समस्या आपण पाहिली, खरं तर ही समस्या नाही, हा एक प्रकारचा घोळच आहे की जर एखाद्याचं प्रभाग क्रमांक हे 192 असेल, म्हणजे आपण सध्या पाहतो की हाय व्होल्टेज लढत त्या ठिकाणी घडते. कारण त्या ठिकाणी आपल्याला ज्या ठिकाणी माजी नगरसेवक होते त्यांना उमेदवारी न देता थेट शिवसेना ठाकरे गटांनी त्यांची जी युती झाली, आणि त्यामध्ये आपण पाहतो की त्यांनी थेटपणे त्यांचं तिकीट जे ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे यशवंत किल्लेदार यांना उमेदवारी दिली, आणि त्यानंतर संपूर्णपणे त्या ठिकाणी नाराजी नाट्य सुरू झालं. सद्यस्थितीत आपण पाहतो की या ठिकाणी एकीकडे नाराजी नाट्य सुरू असताना सध्या आपण पाहायला गेलं तर अशा प्रकारचे घोळ हे समोर येतात. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगावरती सुद्धा अशा प्रकारचे आरोप जे ते केले जात आहे. दरम्यान जरी आपण आता काही नागरिकांची संवाद होतोय, आपण जर पाहायला गेलं तर सद्यस्थितीत काहींचं नाव यादीमध्ये नाहीये, काहींचा प्रभाग बदलण्यात आलेला आहे. त्यामुळे नेमका गोळ आता पाहायला गेला तर हा पहिल्या तासातच, म्हणजे मतदानाला सुरुवात 7:30 वाजता झालेली आहे. सध्या आपण पाहतोय 8:21 झालेली आहे. त्यामुळे एक तास सुद्धा पूर्ण झालेला नाहीये, आणि एका तासाभरातच या दादरच्या, आपण दादर सारख्या परिसरात आहोत, मुंबईच्या जो दादरचा म्हणजे नेहमी गजबजलेला परिसर आहे, त्यातील सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरातील जे नागरिक आहेत, जे वास्तव्यास आहेत, ते नेहमी या दादरच्या बालमोहन विद्या मंदिर परिसरामध्ये मतदानासाठी येत असतात. आणि त्यांना, आणि साधारणतः नागरिकांचं जर पण पाहायला गेलं मतदानाचं वयवर्ष, तर मागील 30 वर्षांपासून ते याच ठिकाणी मतदान करत आहेत. मात्र विधानसभेपासून आपण पाहायला गेलं तर आपल्याला अनेक अशा प्रकारचे घोळ होताना पाहायला मिळाले. आताही आपण पाहतोय की निवडणूक आयोगाच्या माध्यमातून घोळ झाल्याचं मतदार म्हणत आहेत. जर प्रभाग क्रमांक वेगळा असेल, मग त्या व्यक्तीचं नाव आणि उमेदवार हा दुसऱ्या प्रभाग क्रमांकामध्ये कसा येतो, असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय. त्यामुळे एकंदरीत या सगळ्याची दखल निवडणूक आयोग घेणार का, आणि याच्यावरती नेमकं कशा प्रकारे तोडगा काढणार, ज्यांचं मतदान यामुळे जे नागरिक, जे मतदार या घोळामुळे वंचित राहतात, त्यांच्या समस्या निवडणूक आयोग कसं सोडवणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आपण सध्या दादरच्या बालमोहन विद्या मंदिर बाहेरील मतदान केंद्राबाहेर आहोत, आणि माझ्यासोबत मतदार आहेत, त्यांच्याशी आपण संवाद या ठिकाणी साधणार आहोत. त्यांना नेमक्या काय समस्या जाणवल्या त्या सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. सर, तुमचं नाव? माझं नाव नरेंद्र केशकामत.
मी हे जे बालमोहन शाळा जिथे केंद्र आहे त्याच्यापासून 50 मीटर अंतरावर राहतो. नेमकं काय आज तुम्हाला आज मला समस्या जी जाणवते? अडचण आली की आमच्या घरी ना बीएमसी कडून स्लीप आली ना कुठच्याही पॉलिटिकल पार्टीकडून स्लीप आली आहे. ती स्लीप नसल्यामुळे इथे जो गोंधळ चाललेला आहे, इथे बीएमसीचे लोक ती लिस्ट घेऊन बसली आहेत, त्यांना पण ती सापडत नाही आहे. मग लॅपटॉप उघडत नव्हता, तो लॅपटॉप उघडला तर त्याच्यातून त्यांना काही निष्कर्ष काढता आला नाही. फक्त ते म्हणाले 140 नंबरचे तुम्ही जे पेज असतं किंवा त्यांचं बुक असतं त्याच्यात बघा, त्याच्यात असू शकतं असं त्यांनी सांगितलं. परंतु त्यांना कॉन्क्रीट त्यांनी काही सोल्युशन न दिल्यामुळे त्यांना आतमध्ये बूथ नंबर लागतोय. ते बूथ नंबर देऊ शकत नाहीत कारण वोटर स्लिप आयडी आलेली नाही. त्यामुळे मी इथे 7 वाजल्यापासून उभा आहे आणि आता जवळजवळ 1 तास 15 मिनिटं झाली आहेत. अजून काही सोल्युशन त्यांच्याकडून निघालेलं नाही. त्यामुळे माझा जो अधिकार आहे मतदानाचा तो मायापासून वंचित झालेला आहे. नेहमी याच मी मतदान केंद्रावर मतदान करता का? आतापर्यंत जेव्हापासून मी व्होटिंग करतो आहे तेव्हापासून बालमोहन शाळेमध्येच मी व्होटिंग केलेलं आहे आणि दुसरीकडे कुठेही माझं बूथ आलेलं नाही. यामध्ये दोषी कोण आहे काय वाटतं तुम्हाला? कोणाची चूक दोषी आहे? म्हणजे हे बघा, ही यंत्रणा इलेक्शन कमिशन बीएमसीची इलेक्शन आहे, ह्यामध्ये दोषी ते कोण असणार? गव्हर्नमेंटची जी यंत्रणा आहे इलेक्शन कमिशन तेच दोषी आहेत. कारण इकडे जे लोक आहेत त्यांच्याकडे पुरेपूर परिपक्व माहिती नसल्यामुळे तेही गोंधळलेले आहेत. त्यांचे कोणी सुपिरियर साहेब इथे कोणी त्यांना गाईड करायला इथे दिसत नाहीये. त्यामुळे इथे जर असं प्रकरण हे सातत्याने समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीला सुद्धा अनेकांना मतदान करता आलं नाही. काही लोक जे आपण पाहतोय जे अस्तित्वात नाहीत त्यांना या यादीमध्ये घातलं आणि तुम्ही आता म्हणत आहात की 140 यादी असेल किंवा नंबर असू असेल शकते असं काही- त्याच्यामध्ये असू शकतं असं म्हटलेलं आहे. कोणत्याही प्रकारचं कन्फर्मेशन दिलेलं नाहीये. काय वाटतं या सगळ्यामध्ये? हे बघा, बेसिकली फर्स्ट टाइम मी हा फेस करतोय. आतापर्यंत कधी कुठच्याही इलेक्शनला हा प्रॉब्लेम मी फेस केलेला नव्हता. परंतु हा फर्स्ट टाइम मला वाटलं होतं मी इलेक्शन कार्ड घेऊन आला इथे म्युन्सिपाल्टीची सुविधा असू शकते, पण इथे आल्यावर हे असं झाल्यामुळे आता मी ह्याच्या पुढे काही सांगायचं म्हणजे सांगू शकत नाहीये कॉन्क्रीट की काही गडबड या असेल. पार्श्वभूमीवरती तुम्ही निवडणूक आयोगाला काही सल्ला देणार आहात? सल्ला म्हणजे माझ्यासारखं जे काही वंचित होतात त्यांना हा अधिकार चिन्हाचा इलेक्शन कमिशनला अधिकारच नाहीये. हा माझा फुल अधिकार आहे की मला वोटिंगसाठी सपोर्ट मिळालाच पाहिजे. नक्कीच सर, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात. तर आपण पाहतोय की असे अनेक नागरिक सध्या आपण पाहतोय मतदान केंद्राबाहेर. आपल्याला जर पाहायला गेलं तर या ठिकाणी यादीची ही एकंदरीत आपण पाहतोय तपासणी असेल ती या ठिकाणी होत आहेत आणि त्यांना साधारणतः आपण पाहतोय की त्यांना जो त्यांचा ज्या गोष्टी आहेत त्यांना जो त्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांना दिल्या जात आहेत आणि तिथे आपण पाहतोय की ते सुद्धा या ठिकाणी आणि दुसरी गोष्ट आपण पाहतोय की साधारणतः या सगळ्यामध्ये जर पाहायला गेलं तर एकंदरीत सध्याची ही गर्दी आपण पाहतोय या ठिकाणी. आपण पाहतोय सध्याची ही गर्दी या ठिकाणी आहे ती म्हणजे आपलं नाव शोधण्यासाठी इथे ही गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे. नागरिकांच्या जर आपण एकंदरीत या सगळ्यामध्ये समस्या जर आपण पाहिल्या तर समस्या त्यांचं म्हणणं आहे की नाव आमचं यादीमध्ये आहे का ते तपासलं जात आहे आणि दुसरीकडे महापालिकाकडून असेल निवडणूक आयोग असेल किंवा राजकीय पक्ष असेल यांच्याकडून जी स्लिप आली जाते ती स्लिप मात्र अजूनपर्यंत आली नाही. त्यामुळे त्यांनी नाराजी जी आहे ती व्यक्त केलेली आहे. गोपीनाथ राजमाले. काय नेमकं घडलंय तुमच्यासोबत? तुमच्या हातात आम्हाला इलेक्शन कार्ड सुद्धा पाहायला मिळतंय मात्र तुम्ही मतदान करू शकत नाहीयेत. नेमकं काय घडलं माझं नाव सापडत नाही यादीमध्ये? यादीमध्ये, नाव सापडत तुम्ही याच प्रभागातून येतात? याच प्रभागात. किती वर्ष झाली इथे मतदान करतात? इथं जवळपास मागचे 7-8 वर्षापासून आहे मी. मतदान करतात? हा, मागच्या वेळेस दोन्ही वेळेस मतदान केलं होतं. याच ठिकाणी मतदान केलं? या ठिकाणी नाही, मागच्या वेळेस कॉर्पोरेशनच्या हायस्कूल मध्ये मी मतदान केलं होतं. याआधी आवाहन केलं होतं की तुमच्या जे काय यादी असेल ती तपासा. तुम्ही तपासली होती? नाही, यादी मी तपासली नाही आणि मला वेळ पण मिळाला नाही. मी स्वतः डॉक्टर आहे, त्यामुळे मला काही वेळ नाही मिळाला ती यादी तपासायला. आम्हाला वाटलं बूथ केंद्रावर गेल्यानंतर आणि आयडी कार्ड दाखवल्यानंतर आम्हाला मिळेल ते. तुम्ही ज्या इमारतीत राहतात त्या प्रत्येक नागरिकाला ही समस्या सहन करावी लागते? नाही, बऱ्याच लोकांची नावं आहेत त्याच्यामध्ये, पण बाकी बरीच लोकांची नावं नाही आहेत.
मग त्यांची नावं नाही, त्यांना काही सांगितलंय का तुमचं मतदान इथे नाही होणार आहे, दुसऱ्या ठिकाणी मतदान केंद्र आलं? मला त्याची कल्पना नाही, कारण आता ते आल्यानंतर ते बाकी तुम्ही इकडे चौकशी केली का? मी चौकशी केली तिथे काय उत्तर आलं? ते म्हणाले की तुम्ही दुसरीकडे शोधा म्हणून. दुसरीकडे म्हणजे कुठे? तुम्हाला सांगितलं असेल ना. नक्की काही त्यांनाही कल्पना नाही. मग या सगळ्यामध्ये दोषी कोण आहे? काय वाटतं कोणाची चूक आहे या सगळ्यात? त्यावेळेस सगळी गडबडच वाटतं, मला काही समजत नाही. मग तुम्ही जर असं अशामुळे जर तुम्ही मतदानापासून वंचित राहिला तर मग काय मत आहे तुमचं? म्हणजे एज्युकेटेड माणसाला जर मतदान करता येत नाही तर त्याबद्दल आता काय म्हणायला पाहिजे मला हे समजत नाही आता. साधारणतः असे सगळे प्रकरण आपण विधानसभा निवडणुकीपासून पाहतोय की दुबार मतदार सापडत आहेत, मतदार यादीमध्ये घोळ होतोय, अनेक आरोप प्रत्यारोप येत आहेत. काय वाटतं तुम्हाला मतदार म्हणून काय वाटतं? नाही, मतदार मध्ये यादीमध्ये घोळ नसेल, पण कुठं कुठं ह्या वेळेस डिवाइड केलेले आहेत सगळ्या ठिकाणी बऱ्याच हा. लोकांना. हा. त्याच्यामुळे ते सापडत नसले एखाद्या वेळेस. नक्कीच धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात. तर हे तिसरं प्रकरण आपण पाहिलं की त्यांच्या हातामध्ये आपल्याला इलेक्शन कार्ड पाहायला मिळते, कारण ज्या इलेक्शन कार्डमुळे आपल्याला मतदानाचा हक्क बजावता येतो अशा प्रकारचं कार्ड आपल्याला पाहायला मिळतं, मात्र ते मतदान करू शकत नाहीये. आपण पाहतोय की त्यांचं नाव साधारणतः पाहतोय की ते या यादीमध्ये नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे.